नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इथं सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास आपण पाहत आहोत. आधुनिक भारताचा इतिहास पाहत असताना या आधीच्या तासिकेमध्ये आपण युरोपियनांचं भारतात आगमन या घटकावर विचारलेले, तुमच्या परीक्षेला विचारलेले सर्व प्रश्न आपण पाहिलेत. आज आपण दुसरं प्रकरण घेणार आहोत, दुसऱ्या क्रमांकाचं प्रकरण घेणार आहोत. इंग्रजी सत्तेची भारतात पायाभरणी किंवा स्थापना. जी ब्रिटिश सत्ता आहे किंवा इंग्रजांची जी सत्ता आहे त्या सत्तेची भारतामध्ये कशी पायाभरणी झाली, इंग्रजांनी ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये त्यांच्या सत्तेची स्थापना कशी केली, यावर विचारलेले, यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेला आले, ते आता आपण लगेच घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. हा मित्रांनो, हा पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे पहा. इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून सर्वप्रथम कुठे वखार स्थापन करण्याची परवानगी घेतली? जेव्हा इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालं 1616 मध्ये, बरोबर आहे. मग ते इथं व्यापारासाठी आले होते, जलमार्गाने आले. जो जलमार्ग पोर्तुगीजांनी शोधून काढला होता त्या जलमार्गाने हे इंग्रज आपल्या देशामध्ये आले आणि व्यापारासाठी ते सुरत येथे अवतरले आणि सुरत येथे वखार स्थापन करण्यासाठी त्यांनी जहांगीर बादशहाकडे काय केली आहे? परवानगी मागितली आहे. तर आपल्याला प्रश्न काय केलाय की इंग्रजांनी त्यांची पहिली वखार कुठे स्थापन केली? कोणाच्या मदतीनं, कोणाच्या परवानगीनं? जहांगीर बादशहाच्या परवानगीनं. मुंबई येथे नाही, तिथं मी सांगितलं बघा, सुरत. कालिकत येथे नाही, इथं वास्को द गामा उतरला होता. मद्रास येथे नाही. तर अचूक पर्याय किंवा अचूक उत्तर आहे सुरत. तर इंग्रजांनी आपली पहिली वखार किंवा फॅक्टरी सुरत येथे काय केली आहे? उभी केलेली आहे. आणि कोणाच्या मदतीनं? मुघल बादशाह जहांगीरच्या मदतीनं. आलं लक्षात तुमच्या? तर यानंतरच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला, क्वेश्चन नंबर 2. हा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर आहे. वाचा. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया भारतात उभारला गेला? बघा, भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया उभारणी करण्यासाठी येथील स्थानिक लोकांशी म्हणजे राजांशी इंग्रजांना लढावं लागणार होतं. मग अशी कोणती लढाई आहे ज्या लढाईच्या मदतीने इंग्रजांनी त्यांच्या सत्तेचा पाया या भारताच्या भूमीमध्ये रोवलेला आहे? त्यांची सत्ता स्थापना करण्यासाठी कोणती लढाई इंग्रजांनी जिंकली आहे? पानिपत नाही मित्रांनो. पानिपतची लढाई इंग्रजांच्या दरम्यान झाली नाही, भारतीय आणि इंग्रजांच्या दरम्यान झालेली नाही. कोणती लढाई नाही? पहिली, दुसरी, तिसरी नाही. चला, चुकलं, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. बक्सार. हो, इंग्रज, बघा, इंग्रज आणि भारतीयांच्या दरम्यान बक्सारची लढाई झाली. मुघल जो काय होता, राज्यकर्ता होता त्या काळचा, त्याच्यानंतर अवधचा नवाब होता, त्याच्यानंतर बिहारचा वगैरे नवाब होता, यांच्या दरम्यान आणि इंग्रजांच्या दरम्यान बक्सारची लढाई झाली होती. पण या लढाईने इंग्रजांच्या सत्तेची पायाभरणी झालेली नाही आहे. त्यानंतर प्लासी आणि झाशी. तर झाशीच्या लढाईने देखील काय झालेलं नाही, भारतामध्ये इंग्रजांच्या सत्तेची स्थापना झालेली नाही. कारण का? इंग्रजांच्या सत्तेची स्थापना, बघा, इंग्रजांच्या सत्तेची स्थापना झाल्याच्या नंतर झाशीच्या राणीची लढाई झाली इंग्रजांसोबत. मग आता उरला पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3 अतिशय अचूक उत्तर आहे, प्लासी. बघा, प्लासी नावाचं एक ठिकाण आहे बंगालमध्ये आणि या ठिकाणी इंग्रज आणि बंगालचा त्या काळचा नवाब, ज्याचं वय वर्ष 17 ते 18 होतं, सिराज उदौला, यांच्या दरम्यान काय झालं होतं? युद्ध झालं होतं आणि हे युद्ध सिराज हरला होता. बघा, छळ, कपट, साम, दाम, दंड या सगळ्यांचा वापर करून इंग्रजांनी सिराजुद्दौलाला पराजित केलं होतं. आणि प्लासी या छोट्या ठिकाणी या अशा युद्धात, ज्याच्यामध्ये रक्त सुद्धा सांडलं नाही असं म्हणतात, केवळ छळ कपट करून इंग्रज जिंकले होते आणि त्यांनी प्लासी येथे सिराजुद्दौलाचा, या बंगालच्या नवाबाचा पराजय केला होता. आणि मग बंगालची सत्ता इंग्रजांच्या हातामध्ये गेली होती. समजलं का? म्हणजे खरी सत्तेची पायाभरणी प्लासीच्या लढाईमध्ये झालेली आहे. चला, यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.
मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 3 सगळ्यांनी वाचा. बक्सारची लढाई कधी झाली? बघा, आता प्लासीच्या लढाईच्या नंतर बक्सारची लढाई झाली आहे. प्लासीची लढाई फक्त बंगालच्या नवाबासोबत झाली, रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा नवाब यांच्या दरम्यान. आणि इंग्रजांचा त्या काळचा सेनानी जो होता रॉबर्ट क्लाइव्ह, याच्या युद्धनीतीमुळे म्हणा, कपट कारस्थानाने म्हणा, प्लासीची लढाई त्यांनी जिंकली होती इंग्रजांनी. बरोबर आहे, जास्त काही रक्तहानी वगैरे न करता. फक्त तिथं पायाभरणी झाली, पण इंग्रजांच्या सत्तेचा शिक्कामोर्तब जर कोणत्या लढाईने झाला असेल, खऱ्या अर्थानं इंग्रजी सत्ता त्या ब्रिटिशांच्या हातात गेली असेल, तर ती बक्सारची लढाई होती, है की नाही? तर मग बक्सारची लढाई जी आहे, अवधचा नवाब, त्याच्यानंतर बंगालचा नवाब आणि बिहारचा नवाब यांनी एकत्र मिळून रॉबर्ट क्लाइव्ह सोबत केली होती किंवा इंग्रजांसोबत केली होती. तर या बक्सारची लढाई कधी झाली असं विचारलं त्याने. पहिला पर्याय आहे 23 जून 1757, दुसरा पर्याय आहे 22 ऑक्टोबर 1764, तिसरा पर्याय आहे 23 जून 1764, चौथा पर्याय आहे 22 ऑक्टोबर 1757. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अशा तारखा पण विचारतात. 23 जून 1757 चूक, 22 जून 1764 चूक, 22 ऑक्टोबर 1757 चूक. अचूक उत्तर आहे 22 ऑक्टोबर 1764. 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई झालेली आहे आणि ही सुद्धा लढाई इंग्रजांनी जिंकलेली आहे. समजलं का? चला मग आता यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 सगळ्यांनी वाचा. बघा काय आहे. प्लासीची लढाई व बक्सारची लढाई खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाली? पहा, प्लासीची लढाई झाली सर्वप्रथम, त्यानंतर बक्सारची लढाई झाली. मग प्लासी व बक्सारची लढाई अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली म्हटलं, इसवी सन विचारले आपल्याला. तर आपण चारही पर्याय बघूया. पहिला पर्याय 1765 ला प्लासीची लढाई झाली, 1757 ला बक्सारची लढाई झाली. बरोबर आहे का? नाही, चूक आहे की नाही? बर, आता हे पर्याय बघा. 1765 ला प्लासीची लढाई झाली, पर्याय क्रमांक 3 बघा. व बक्सारची लढाई 1857 ला झाली, हे बरोबर आहे का? नाही. 1802 ला प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई 1776 ला झाली का? नाही. आता इथं तर प्रॉब्लेम असा आहे, प्लासीची लढाई आधी झालेली आहे म्हणून 1802 ला होणारच नाही, आहे की नाही? म्हणून हा पर्याय चुकलाच. चला, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आता मग उत्तर कोणतं करेक्ट आहे? तर आपण ज्याला आणखी पाहिलंच नाही तो पर्याय क्रमांक जो 2 आहे. लक्षात ठेवा, 1857 चा उठाव झाला, 1857 मग त्याच्या अगदी 100 वर्षापूर्वी 1757 ला 1857च्या उठावाच्या 100 वर्षापूर्वी प्लासीची लढाई झाली आहे. 1757 ला प्लासीची लढाई झाली आहे. प्लासीची लढाई 1757 आणि त्यानंतर जवळपास बघा तुम्ही, जवळपास 10-1 वर्षांनी बघा कोणाची लढाई झाली आहे? 1764 ला बक्सारची लढाई झाली आहे. मग आता हे लक्षात असंही ठेवू शकता, 1857 चा उठाव झालाय, त्याच्या पूर्वी 100 वर्षापूर्वी आपली प्लासीची लढाई झाली आहे आणि प्लासीची लढाई झाल्याच्या नंतरच कोणती लढाई झाली आहे? 7-8-9 वर्षांनी काय? ही बक्सारची लढाई. म्हणून पर्याय क्रमांक 2 अतिशय करेक्ट उत्तर आहे. 1757 प्लासी आणि 1764 22 ऑक्टोबर 1764 कोण? बक्सर. चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 कडे आपण जाऊया. मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 5 सगळ्यांनी वाचा. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व डॅश डॅश यांच्या दरम्यान झाली. पहा, जेव्हा इंग्रज प्लासीची बक्सारची लढाई करून आपली सत्ता बिहार, पश्चिम बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल पूर्वी एकत्रच होते. बिहार, ओडिसा, बंगाल येथे आपली सत्ता स्थापन करत होते. तेव्हा ते मराठ्यांच्या नादी लागलेले नाहीत. मराठी सत्ता प्रबळ होती आणि जेव्हा पानिपतची लढाई झाली तेव्हा इंग्रजांना मराठ्यांकडे लक्ष देता आलंय. म्हणजे सांगायचं काय, जोपर्यंत मराठी मजबूत होते तेव्हा मराठ्यांच्या वाटेला कधीही इंग्रज गेलेले नाहीत. मग जेव्हा हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये इंग्रज आपली
पाय पसरत होते तेव्हा ही लढाई झाली आहे. पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली व डॅडॅश यांच्या दरम्यान झाली. मग कुणा दरम्यान झाली? तिसरी लढाई महत्वाची आहे की नाही. या लढाईमुळे थोडस मराठी कमकुवत झाले आहेत, म्हणून तर इंग्रजांना आपले पाय पसरवता आले आहेत. तेव्हा सगळ्याच गोष्टी, सगळ्याच बाबी इंग्रजांच्या फेवरमध्ये जाऊ लागल्या. मुघल सत्ता मराठ्यांनी काय केली? कमकुवत केली. आणि मराठी या पानिपतच्या युद्धामुळे कमकुवत झाले. नंतर राघोजी रावमुळे झाले, रघुनाथराव म्हणतो आपण त्यांना. मग मला इथं काय सांगायचंय, इथे त्याने क्वेश्चन काय विचारलाय? पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली व डॅडॅश यांच्या दरम्यान झाली. पानिपतची लढाई अहमदशाह अब्दाली व राजपूतच्या दरम्यान झाली का? नाही. शिखांच्या दरम्यान झाली का? नाही. मुघलांच्या दरम्यान झाली का? नाही. तर हे बघा, मुघल सत्ता कमकुवत झाली होती. मुघलांचं संरक्षण करण्याचं जे काही काम आहे ते मराठी करत होते. आणि अहमदशाह अब्दाली जेव्हा भारतावर आक्रमण करण्यासाठी आला, मुघलांच्या संरक्षणासाठी मराठ्यांना जावं लागलं आणि पानिपतचं तिसरं युद्ध झालं. तर मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्या दरम्यान पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. चला यानंतरच्या प्रश्नाकडे हा मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 6 सगळ्यांनी वाचा. पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅश वर्षी झाले. पानिपतचे जे तिसरे युद्ध झालं ते खालीपैकी कोणत्या वर्षी झाले? 1761, 1688, 1526 की 1556? खालीलपैकी कधी पानिपतचे युद्ध झालं आहे? चला तर बघा, 1761, 1688, 1526 की 1556? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 जो आहे 1761 हे अचूक उत्तर आहे, ध्यानात ठेवा. चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. चला सगळ्यांनी प्रश्न क्रमांक 7 कडे या. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 तुमच्या समोर आहे, तो काळजीपूर्वक वाचा. काय आहे प्रश्न क्रमांक 7? पुढील युद्ध किंवा लढायांची त्यांच्या कालानुक्रमे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मांडणी करा. म्हणजे पहिली लढाई कधी झाली, नंतर दुसरी लढाई कधी झाली, तिसरी लढाई कधी झाली, नंतर चौथी लढाई कधी झाली. म्हणजे काळानुसार, कालखंडानुसार या लढायांची मांडणी तुम्हाला काय करायची? सुरुवातीपासून शेवटपर्यंत. पहिली म्हणजे सुरुवातीची लढाई कोणती, त्यानंतरची कोणती, त्यानंतरची कोणती आणि शेवटची कोणती, या 4 पैकी कोणती आधीची आहे आणि कोणती शेवटची आहे, असं तुम्हाला काय करायची? त्यांची मांडणी करायची. या 4 लढाया बघा. इथं पहिल्या लढाईचा उल्लेख केलाय बक्सारची लढाई, दुसरी लढाई सांगितलंय प्लासीची लढाई, तिसरी सांगितलंय पानिपतचे तिसरे युद्ध आणि चौथी सांगितलंय चौथे म्हैसूर इंग्रज युद्ध. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे इंग्रजांच्या सत्तेची पायाभरणी ज्या लढाईनं होईल, इंग्रजांच्या सत्तेची पायाभरणी ज्या लढाईनं होईल ती लढाई पहिली असेल. प्लासीच्या लढाईने इंग्रजांच्या सत्तेची स्थापना झाली आहे आणि म्हणून ही लढाई पहिल्यांदा घडेल. त्याच्यानंतर पर्याय देतो मी. या प्रश्नांची देऊ का पर्याय तुम्हाला? बरं चला पर्याय आधी घ्या. बघा पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4 हा करेक्ट आहे का सांगा? पर्याय क्रमांक 2, 3, 2, 1, 4 हे बरोबर आहे का सांगा? पर्याय क्रमांक 3, 3, 4, 2, 1, 3, 4, 2, 1 आणि शेवटचा पर्याय आहे 2, 3, 1, 4. तर यापैकी अचूक पर्याय कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा मी तुम्हाला गंमत सांगतो. सगळ्यात आधी प्लासीची लढाई झाली आणि अशा रीतीनं इंग्रजी सत्तेची स्थापना झालेली आहे. सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या दरम्यान ही लढाई झाली होती. ही पहिली लढाई होती, 1757 झाली. त्याच्यानंतर इंग्रज आणि बघा मुघल सम्राट, त्याच्यानंतर अवधचा नवाब बरोबर वगैरे यांच्या दरम्यान, त्याच्यानंतर आणखी कोण, पश्चिम बंगाल म्हणजे ते बंगालचा जो नवाब आहे त्याच्यासोबत सुद्धा काय झालंय, इंग्रजांचा युद्ध झालेलं आहे. पण ते बक्सारच्या लढाईमध्ये झाले. इंग्रज जेव्हा इथे इन्व्हॉल्व होते, प्लासीची लढाई झाल्याच्या नंतर इंग्रज जेव्हा इथे इन्व्हॉल्व होते तेव्हा इकडे मराठ्यांमध्ये आणि अहमदशाह अब्दालीमध्ये युद्ध चालू होतं. समजलं की नाही मी म्हणालो? जेव्हा आपली सत्ता काबीज करणं चालू होतं बंगालमध्ये इंग्रजांचं, त्या काळात पानिपतचं तिसरं युद्ध घडलंय. मराठी आणि
अहमद शाह अब्दालीच्या दरम्यान. म्हणजे पहिली लढाई ही झाली प्लासीची आणि नंतर झाली आहे पानिपतची. पानिपतचं तिसरं युद्ध, अंतिम युद्ध. त्याच्यानंतर इंग्रजांनी बक्सारचं युद्ध केलेलं आहे, बरोबर आहे, अवधचा नवाब, मुघल सम्राट आणि बंगालचा नवाब यांच्यासोबत. आणि त्यानंतर शेवटी बघा इंग्रजांची सत्ता काबीज झाल्याच्या नंतर, बरोबर नाही, पानिपतचं तिसरं युद्ध झाल्याच्या नंतर इंग्रज हळूहळू आपले पाय पसरू लागले आणि त्यांनी आपला मोर्चा म्हैसूरकडे वळवला होता, टिपू सुलतानकडे. चौथं युद्ध टिपू सुलतान आणि इंग्रजांच्या दरम्यान झालं, बरोबर आहे. म्हैसूर आणि इंग्रजांच्या दरम्यान 4 युद्ध झाली, बरोबर आहे. पहिलं युद्ध म्हैसूरनंच जिंकलंय, दुसरं युद्ध सुद्धा थोडंफार म्हैसूरनंच जिंकलंय, तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रज आणि म्हैसूर यांच्या दरम्यान काय झालं, आपण असं म्हणू शकतो की वाटाघाटी झाली. आणि अंतिम युद्ध मात्र कोणी जिंकलंय, इंग्रजांनीच जिंकलंय. तर मग आता पुन्हा एकदा सांगतो, प्लासीची लढाई पहिली आहे, पानिपतची लढाई दुसऱ्या क्रमांकाची आहे, बक्सारची लढाई तिसऱ्या क्रमांकाची आहे आणि शेवटीची लढाई जी आहे चौथे म्हैसूर इंग्रज युद्ध आहे. मग आता क्रम कसा लागेल तुमचा बघा. हे पहिल्यांदा घडलंय, पर्याय क्रमांक 2 कुठे आहे पहा, इथं आहे. त्याच्यानंतर बघा प्लासीची लढाई इथं 2 आहे. त्याच्यानंतर पानिपतचे तिसरे युद्ध 3 आहे इथं. त्याच्यानंतर बक्सारचे युद्ध आहे इथं आणि चौथे म्हैसूर इंग्रज युद्ध. म्हणजे बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. तर पर्याय क्रमांक बघा, हा येत नाही उत्तर, 1 2 3 4, हा पण नाही, हा पण नाही, हा पर्याय करेक्ट आहे. चौथा पर्याय अचूक उत्तर आहे, तुम्ही बघू शकता चौथा पर्याय. आता या प्रश्नानंतर आपण यानंतरचा एक क्वेश्चन घेऊया, प्रश्न क्रमांक 8. मित्रांनो सर्वांनी हा प्रश्न क्रमांक 8 बघा. खालीलपैकी कुणाकडून मुंबई इंग्रजांना आंदर म्हणून मिळाले? खालीलपैकी कुणाकडून मुंबई हे शहर आंदर म्हणून मिळाले? फ्रेंच, डच, पोर्तुगीज की मोगल? तर बघा मित्रांनो, फ्रेंच नाही, डच नाही, मोगल पण नाही. तर मुंबई हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. आपला जो कोणी पश्चिम जो किनारा आहे त्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती, है की नाही. गोवा असो, त्याच्यानंतर ते कालिकत बंदर असो किंवा काय पण असो, तिथे पोर्तुगीज होते. पोर्तुगीजांनी काय केलंय, मुंबई हे शहर इंग्रजांना आंध्र म्हणून दिले. म्हणून पर्याय क्रमांक 3 करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो अशा प्रकारे इंग्रजांमध्ये माफ करा, भारतामध्ये इंग्रजांची जी सत्ता स्थापना झाली, त्याची पायाभरणी झाली, त्यावर आधारित जे क्वेश्चन विचारले गेले ते आपण पाहिलेत. पुढच्या तासिकेमध्ये आपण आणखी कुठला जो टॉपिक असेल तो बघूया. आजची तासिका तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर पुढची पण तासिका करायला विसरू नका. थांबतो इथं. धन्यवाद. थँक्यू.